बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण असलेला रक्षाबंधनाचं स्वरूप बदलत चाललंय। दूर अंतरावर असलेल्या लाडक्या भावाला पोस्टामार्फत राखी पाठवण्याची परंपरा आता वाढीला लागली आहे। पोस्ट विभागानेही आपल्या सुविधांमध्ये वाढ केली असून राखी सोबत छोटीशी भेटवस्तू, सुकामेवा, कपडे सुद्धा पाठवण्यासाठी पोस्ट विभागानं वॉटरप्रूफ लिफाफे पार्सल पॅकेजिंग सुविधा सुरू केली आहे। आपल्या लाडक्या भावाला राखी आणि भेटवस्तू पाठवण्याची सुविधा कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक पोस्ट कार्यालयात सुरू झाली असून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पोस्ट विभागाचे उपाधीक्षक संजय देसाई यांनी केलंय। रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण आहे। या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधून बहीण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ सुद्धा बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो। हा सण अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपलाय। लांब अंतरावर असलेल्या किंवा परदेशात असलेल्या भावाला बहीण पोस्टाद्वारे राखी पाठवते। राखी सोबत भेटवस्तू, सुकामेवा, कपडे किंवा एखादी खास आठवण पाठवण्याचा नवा ट्रेंड बहिणींमध्ये पाहायला मिळतोय। दूर असलेल्या भावापर्यंत राखी सोबतच बहिणींचं प्रेम, आपुलकी आणि भेटवस्तू कोणत्याही अडथळ्याविना पोहोचवण्यासाठी टपाल विभागानं वॉटरप्रूफ लिफाफे पार्सल पॅकेजिंगची सुविधा सुरू केली आहे। सणासुदीच्या काळात बहिणींच्या खिशाला चाट पडू नये याचा विचार करून आणि राखी मेलला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागानं विशेष आर्थिक सवलत जाहीर केली आहे। स्पीड पोस्टाद्वारे राखी किंवा भेटवस्तूंचं बुकिंग करणाऱ्या बहिणींना टपाल शुल्कात 10% सवलत दिली जाते। तसंच रविवारी सुद्धा लाडक्या भावाला राखी पाठवण्यासाठी पोस्टाची सुविधा काही निवडक टपाल कार्यालयात सुरू राहणार आहे। त्यामध्ये कसबा बावडा इथलं प्रधान डाकघर, गांधी मैदानमधील शहर प्रधान डाकघर, शनिवार पोस्ट ऑफिस, इचलकरंजी, गडिंग्लज आणि जयसिंगपूर इथली पोस्ट कार्यालयं रविवारी सुद्धा सुरू राहणार आहेत। अनेकदा पावसामुळे टपाल भिजण्याची किंवा खराब होण्याची भीती असते, त्यावर उपाय म्हणून टपाल विभागानं खास जाड कागदाचे, देखणे, रंगीबेरंगी, उच्च प्रतीचे खास राखीसाठीचे वॉटरप्रूफ लिफाफे उपलब्ध केलेत। सण जवळ आल्यानंतर टपाल कार्यालयांमध्ये होणारी गर्दी आणि विलंब टाळण्यासाठी बहिणींनी लवकरात लवकर राखी पोस्टानं पाठवावी असं आवाहन कोल्हापूर पोस्ट विभागाचे उपाधीक्षक संजय देसाई यांनी केलंय।